नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं दिनविशेष व विचारधन या सत्रात सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊ 18 जानेवारीचे दिनविशेष. त्याआधी सुरुवात करू एका सुंदर विचारापासून. अडचणी आयुष्यात नव्हे मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. 18 जानेवारी 2005 रोजी एअरबस A380 या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमानाचे अनावरण करण्यात आले. 18 जानेवारी 1999 रोजी नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला. 18 जानेवारी 1998 रोजी मदन मोहन पुंची यांनी भारताचे 28वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 18 जानेवारी 1966 रोजी अलेक्झांडर खलिफमान यांचा जन्म झाला. ते रशियन बुद्धिबळपटू होते. आजच्याच दिवशी 2003 हरिवंशराय बच्चन यांचा मृत्यू झाला. ते हिंदी कवी होते. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1893 आत्माराम रावजी भट यांचे निधन झाले. ते कृतिशील विचारवंत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 12 मे 1905 रोजी झाला. 18 जानेवारी 1974 रोजी इजिप्त व इस्रायल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या. 18 जानेवारी 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत 114 वेळा गोळीबार झाला. 18 जानेवारी 1911 रोजी युजीन बी इलायने सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या USS पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरवण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. 18 जानेवारी 1933 रोजी जगदीश शरण वर्मा यांचा जन्म झाला. ते भारताचे 27वे सरन्यायाधीश होते. त्यांचा मृत्यू 22 एप्रिल 2013 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1889 देवनहळ्ळी व्यंकटरामण्णय्या गुंडप्पा तथा DVG यांचा जन्म झाला. ते कन्नड कवी व विचारवंत होते. त्यांचा मृत्यू 7 ऑक्टोबर 1975 रोजी बंगळुरू कर्नाटक येथे झाला. 18 जानेवारी 1996 रोजी NT रामाराव यांचा मृत्यू झाला. ते तेलुगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्र प्रदेशचे 10वे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म 28 मे 1923 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1936 रुडयार्ड किपलिंग यांचा मृत्यू झाला. ते नोबेल पारितोषिक विजेते आणि ब्रिटिश लेखक होते. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1865 रोजी झाला. 18 जानेवारी 1778 रोजी कॅप्टन जेम्स कुक हा हवाई बेटांवर पोहोचणारा पहिला युरोपियन बनला. 18 जानेवारी 1842 रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला. ते समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश होते. त्यांचा मृत्यू 16 जानेवारी 1909 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1889 शंकर काशीनाथ गर्गे तथा दिवाकर यांचा जन्म झाला. ते नाट्य छटाकार होते. त्यांचा मृत्यू 1 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. 18 जानेवारी 1793 महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहित दक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचा जन्म झाला. छत्रपती शाहू दुसरे यांचे ते थोरले चिरंजीव होत. पेशवाईच्या अस्तानंतर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी पुन्हा त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कृत व मराठी बरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले. त्यांचा मृत्यू 4 ऑक्टोबर 1847 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1952 वीरप्पन यांचा जन्म झाला. ते चंदन तस्कर होते. त्यांचा मृत्यू 18 ऑक्टोबर 2004 रोजी झाला. विद्यार्थ्यांनो, आपण ऐकले दिनविशेष हे सत्र. आमचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळविण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 869880. धन्यवाद.